महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। माळवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुलींना शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर अचानक उलट्या व जुलाब सुरू झाल्याने त्यांना तत्काळ कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून सर्व मुलींची प्रकृती स्थिर व सुधारत असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी सांगितले असून या प्रकाराने मात्र परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील विद्यामंदिर माळवाडी या प्राथमिक शाळेत इयत्ता 6वी व 7वी मध्ये शिकणाऱ्या मुलींनी आज सकाळी शालेय पोषण आहार खाल्ला व 6 मुलींना अचानक जुलाब व उलट्या सुरू झाल्या। त्यामुळे त्यांना अचानक कोतोली येथील प्राथमिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। येथील प्राथमिक शाळेचा सुमारे 170 पट आहे। आज इयत्ता 7वी मध्ये शिकत असलेल्या कल्याणी अनिल चौगुले व इयत्ता 6वी मध्ये शिकत असणाऱ्या स्वरांजली संजय खोत, श्रावणी राहुल खलासे, संस्कृती युवराज सागावकर, संयमी संजय सिंह गायकवाड व संचिता सागर चौगुले या 6 मुलींनी सर्वांच्या बरोबर आज सकाळी शालेय पोषण आहार खाल्ला, पण अचानक या मुलींना जुलाब व उलट्या सुरू झाल्या। त्यानंतर संबंधित शिक्षकांनी त्यांना उपचारासाठी कोतोली आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले, पण संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षकांनी सांगितले की तुमच्या मुलींना चक्कर आली आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे। जेव्हा पालक आरोग्य केंद्रात आले तेव्हा शिक्षकांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले। मुलांना शिळे जेवण का देता, करपलेला भात का देता, शिजलेल्या भातामध्ये अळ्या सापडतात, टोके सापडतात, मग तुम्ही करता काय, असा आरोपही पालकांनी यावेळी केला। तर संबंधित शाळेच्या व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष के.पी. खोत यांनी बातम्या प्रकाशित होऊ नये म्हणून संबंधित ठिकाणी जाऊन बातम्या थांबवण्याचा प्रयत्न केला। तर याबाबत आरोग्य अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता मुलींची तब्येत आता बरी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले। शालेय पोषण आहार व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आल्याचे सांगितले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण म्हस्कर, कोल्हापूर। मी माळवाडी विद्यामंदिर माळवाडी शाळेतून हे मुलं आलेले आहेत। दररोज शाळेतून तक्रार आहे, जेवणात आळ्या टोके गावतात, खडे गावतात, तरी मुलं उलट्या करतात। पालक दररोज तक्रार करतात, तर शिक्षकांनी ते जेवण बंद करायला नको का? सगळ्या मुलांना काहीतरी झालं तर आम्ही कोण जबाबदार राहणार? आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।